सोनपार संघाला. पहिलं षटक जर पाहिलं तर मार्गस्थ आहे आणि गोलंदाज आकाश जर्सी नंबर 01 गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. बाद होणारा फलंदाज निलेश आपण पाहिलं तर चांगला फटका मारण्याचा मानस होता, थोडासा हुकला चकला आणि तिथे झेलबाद झाला. तंबूच्या आश्रयाला परतावा लागतोय त्याला, थोडासा निराश हताश असा. त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय तर विशू फलंदाजी मार्कवर. यावेळी सुद्धा फटका फसलाय. 3 फलंदाज तिथे, क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर तिथे चेंडूच्या मागे होते. दोन धावा घेण्यामध्ये यश आपल्याला पाहायला मिळतं. येते संघाची धावसंख्या 1 गडी बाद थोडीशी 3 धावांवरती पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा सज्ज पॅव्हलियन कडून विशू. यावेळी कव्हरच्या दिशेने जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फेकी करेल तोपर्यंत घेतली गेलेली 1 धाव. नक्कीच ते माहिती पडते की काही ते खेळाडू रवींद्र जाधव क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने. जर क्रिकेट प्रेमी आहेत आणि गावावरून इथे खेळण्यासाठी खास येतात यावेळी पाहिलं जर तर यावेळी वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषे पार. येत आहेत या 4 चौकार. यूट्यूब 2020 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. आपण पाहतो जगभरात देशाच्या कानाकोपऱ्यात गावापासून मुंबईपासून जर पाहिलं तर स्पर्धा आपण पाहू शकतो. प्रोपरायटर जर पाहिलं सर्वस्व टेनिस क्रिकेट 22 यार्ड यादीचे सचिन हे सुद्धा उपस्थित आहेत व्यासपीठावरती. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनिशी धावसंख्या धावफलकावरती लागते 8 धावा 1 गड्याच्या मूळ मधल्यामध्ये. जर पाहिलं तर जी सुरुवात आश्वासक जी सुरुवात पाहिजे सोनपार संघाला ती मात्र होताना पाहायला मिळाली नाही, कारण 3 षटकांचा सामना आहे. जर पाहिलं तर 3 षटकांमध्ये 18 चेंडू आहेत आणि पहिलं षटक हाताळलं गेलं. त्या पहिल्या षटकामध्ये स्वतः कर्णधार निलेश तंबूच्या आश्रयाला आहेत आणि धावे फलक जर पाहिलं तर 1 गडी बाद 8. दुसरं षटक जर्सी नंबर 33 मार्गस्थ होतं. यावेळी थोडा लो फुलटचा चेंडू होता. जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने मारला, क्षेत्ररक्षक आहे चेंडू फेकी करेल तोपर्यंत 1 धाव आपल्याला पाहायला मिळता येते. एक छोटासा खेळाडू आहे, चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला तर सोनपार आणि कुंटे संघाकडून पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. यावेळी थोडासा पाहिलं तर फाईनलेगच्या दिशेने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाजाचं नाव आपल्याला इथे कळवलं जाईल का? समीर, धन्यवाद. जर्सी नंबर 33 चा हा परिधान केलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन समीर गोलंदाजी मार्कवर पाहिलं पुन्हा एकदा सज्ज होतोय. मान्सून क्रिकेट हंगामातली ही जर पाहिली तर तिसरी स्पर्धा आपल्या भेटीस आहे. जय गणेश वाळणे क्रिकेट आयोजित वाळणे चषक 2026. यावेळी जर पाहिलं तर समोरच्या दिशेने मारलेला हा चेंडू स्टेट ड्राईव्ह होता. यावेळी क्षेत्ररक्षक केलं गेलाय सीमेलगत आणि पाहिलं तर 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. मोठे फटके पाहायला मिळत नाहीत कारण गोलंदाजी चांगली अचूक टप्प्यावरती केली जाते. पुन्हा एकदा सज्ज जर्सी नंबर 33 10-12 पावलांचा
या डनपाशेला आणि पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळी पुन्हा एकदा लो फुटाचा चेंडू होता. यावेळी चेंडूला उंची आहे, लांबी किती आहे पाहणं गरजेचं होत आहे. चुकी आणि चुकी इथे क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. येथे मात्र षटकार येतोय आणि धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या थोडीशी वाढली जाते इथे सोडपार संघाकडून, कारण हे 3 षटकांचा सामना जर पाहिलं तर तुम्हाला फाईट जो स्कोर आहे, फायटिंग स्कोर तो जवळजवळ 40 किंवा 45 प्लस करणं गरजेचं आहे आणि त्याच्याच मागे पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतं सोडपार संघ. जर्सी नंबर 33 पुन्हा एकदा सज्ज. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाकडून चूक होते. डी अंकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पंच आम्हाला सांगतायत चांगल्या प्रकारे क्रिकेटला न्याय देण्याचं काम करतायत दोन्हीही पंच जर पाहिलं तर, आणि एका धावेमध्ये भर पडते डी अंकित क्षेत्रामध्ये जाऊन. पुन्हा एकदा सज्ज समीर. मोठे फटके येणं गरजेचं आहे. थोडीशी चुकी झाली. आपण जर पाहिलं या अगोदरच्या चेंडूवरती तिथे थोडासा झेल होता पण थोडी चुकी झाली. यावेळी यष्टांचा वेध होतोय. दांडे होत आहेत गोल. बाद होणारा गडी नंबर 2 येतोय तंबूच्या आश्रयाला सोडपार संघाकडून. मान्सून क्रिकेट चालू झालं पाहिलं तर काही दिवसांपूर्वी, म्हणजे आज जर 2 दिवसापूर्वी जर पाहिलं तर जवळजवळ 5 दिवस मान्सून राज्याने आगमन केलं होतं. हाहाकार पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याने केला होता. त्यानंतर मात्र थोडीशी शांतता, स्तब्धता जर पाहिलं तर घेतले आणि या मान्सून क्रिकेट मधली जी 3 नंबरची स्पर्धा आपण पाहतोय, जय गणेश वाळणे आयोजित वाळणे चषक 2026 पर्व 7 आपल्या भेटीसाठी गोठवली या मैदानावरती आपण पाहतोय. आजच्या दिवसाचा दुसरा सामना एकीकडे असेल कुमटे तर दुसरीकडे आहे सोडपार. पहिला सामना जर पाहिलं तर देवळी संघाने दिमागदार ऐटीत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 19 धावा. शेवटचं षटक असेल, शेवटचे 6 असे महत्वपूर्ण चेंडू असतील आणि ते हाताळण्यासाठी येतोय जर्सी नंबर 10 सचिन तेंडुलकरची आठवण घेणारा थोडासा लो फुलटॉस पण यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. नाव आहे रवींद्र. आणि या खेळाडूचे जर सांगायचं झालं तर खरंच कौतुक करावं लागेल, कारण गावावरून हा खेळाडू या मैदानावरती, या गोठवली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे रवींद्र जाधव, मॅन फ्रॉम कुमठे. जर्सी नंबर 10 घातलेला हा खेळाडू. क्रिकेटची आवड काय असते पहा मित्रांनो. जवळजवळ 280 किलोमीटरचा प्रवास करून हा खेळाडू इथपर्यंत आला. इथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि इथे बाद होणारा गडी नंबर 3 सोडपार संघाकडून येतोय तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 20 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक चालू आहे आणि गोलंदाजी करतोय तो रवींद्र, मॅन फ्रॉम कुमटे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय वैयक्तिक. पहिल्या संघासाठी शेवटचं जे हाणामारीचे षटक असं शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील, मोठे फटका येणे गरजेचं आहे, कारण पाहिलं तर जी आश्वासक धावसंख्या, जी फायटिंग स्कोर जो पाहिजे तो उभारण्यामध्ये थोडंसं अपयश पाहायला मिळते आपल्याला सोडपार संघाकडून. सोडपार संघाविषयी सांगायचं झालं तर नक्कीच या गावची यात्रा, या गावचे क्रिकेट हे आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतंय. प्रतापगडच्या पायथ्याशी लो फुलटाचा हा चेंडू होता. येथे मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. प्रतापगडच्या पायथ्याशी वसलेलं हे एक सोडपार गाव, अप्रतिम असं गाव. जर पाहिलं तर क्रिकेटची मोठमोठ्या स्पर्धा ज्या असतात गावापासून मुंबईला KSK मार्फत, त्या मात्र चांगल्या प्रकारे आयोजन केलं जातं या सोडपार संघावरून. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा यॉर्कपतीचा थोडासा चेंडू होता, टाकण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र बीट होतोय, फलंदाज चेंडू जातोय, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गावावरून कशासाठी मला बोलवलं, का बोलवलं हे दाखवून देताना रवींद्र आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 10 पुन्हा एकदा पॅव्हलियन कडून सज्ज होणारा 5-6 पावलांचा रन बसला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. इथे काय होतंय, थोडस मिसफील्ड पाहायला मिळतंय, पण येथे एक धाव घेण्यामध्ये यश येत आहे दोन्ही फलंदाजांना.
काही चेंडू अजूनही शिल्लक असतील. जी धाव संख्या पाहिजे, मोठे फटका येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळतो आपल्याला रवींद्र. त्यावेळी सोयर चेंडू, वाईट चेंडू दंडित केलं गेलंय गोलंदाजाला. धाव संख्या इथे पाहायला मिळतंय. गुणलेखक म्हणून जर पाहिलं तर इथे अमोल कांबळे म्हणून अप्रतिम असं गुणलेखन करतात. यावेळी पुन्हा एकदा तशा प्रकारचा चेंडू रवींद्रकडून हाताळला जातोय. पंच काय निर्णय देतील पाहणं गरजेचं आहे. पंचांकडे केलेली ही अपील आहे. अपील अजूनही पेंडिंग आहे. जर पाहिलं तर एक धाव. चेंडू षटक संपलेला आहे. 3 षटकाची समाप्ती झाली. धाव संख्या धाव फरकावरती लगावली गेली आहे. 25 धावा, 25-25 सिल्वर जुबली पाहायला तर विजयासाठी 3 षटक म्हणजेच 18 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल कुमटे संघाला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तशीच गोलंदाजी आता सोनपार संघाकडून पाहायला मिळेल का, आणि तशी फलंदाजी सुद्धा कुमटे संघाकडून पाहायला मिळेल. कारण कुमटे संघ जर पाहिलं तर टॉप 10 मध्ये गणला जाणारा KSK मध्ये हा एक संघ आहे. चांगला नामचीन एक संघ आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. पहिला सामना जर पाहिला तर संघर्ष वेळापूर वर्सेस देवळी हा झाला. इथे मात्र देवळी संघ वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळाला. देवळी संघाने कमबॅक चांगला केलं. जर पहिली टुर्नामेंट जर पाहिली ना तर पहिल्या टुर्नामेंट मध्ये पारितोषिकाचे मानकरी होते ते. त्यानंतर थोडेसे बॅकफुटवर. त्यानंतर जर पाहिलं तर आज पुन्हा एकदा पहिल्या फेरीतील पहिला सामना जर पाहिलं तर जिंकले. दुसऱ्या फेरीमध्ये दिमागदार पद्धतीने प्रवेश केलाय त्यांनी. त्यानंतर दुसरा सामना आपल्या भेटीस आहे. एकीकडे पाहिलं तर कुमटे, दुसरीकडे पाहिलं तर सोनपार संघ. आणि ते सोनपार संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 धावा उभ्या केल्यात. विजयासाठी 26 धावांचं लक्ष्य कुमटे या संघासमोर ठेवलं. यानंतर जर पाहिलं तर तिसरा सामना जर आपल्या भेटीस येतोय. विजय ठेवायचं काय ठेवायचं. यानंतर जर तिसरा सामना जो होईल तो देवळी वर्सेस या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल त्यांच्यामध्ये खेळवला जाईल. तरी देवळी संघ आपण कुठेही जायचं नाही, मैदानामध्येच थांबायचं आहे. यानंतर तिसरा सामना देवळी वर्सेस या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल त्यांच्यामध्ये खेळ. चला घाई करायचं मित्रांनो. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. आपण पाहतोय जय गणेश वाळणे क्रिकेट आयोजित वाळणे चषक 2026 पर्व 7वे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणार हे मैदान मान्सून क्रिकेटसाठी जास्त जर पाहिलं तर खूप फेवर असतं या मैदानाला. टेनिस क्रिकेट ही खूप खेळलं जातं या मैदानावरती. पाहिले तर एकीकडे विंबल्डन आहे, 12 जुलैला फायनल त्याची पाहायला मिळेल. एकीकडे पाहिलं तर फुटबॉल सुद्धा वर्ल्ड कप चालू आहे. या मानाच्या स्पर्धा आपण पाहतोय की जगप्रसिद्ध अशा स्पर्धा आणि KSK मधली एक नामांकित स्पर्धा आज या रबाळे नगरीमध्ये गोठवली मैदानामध्ये खेळवली जाते. जय गणेश वाळणे चषक 2026 पर्व 7वे. चालू असलेला सामना एकीकडे सोनपार तर दुसरीकडे कुमटे.
चला जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू रॉड फुलटाचा चेंडू होता. चेंडूला उंची भरपूर होती, लांबी कमी होती. क्षेत्ररक्षक आहे पहिल्या चेंडूवरती. इथे मात्र विकेटच्या स्वरूपात इथे झकास बाद होतोय आणि तंबूच्या आश्रयाला परततोय. कुमटे संघाकडून पहिला धक्का पाहायला मिळतो आपल्याला. चांगली गोलंदाजी. लो फुलटाचा चेंडू होता. चेंडूला उंची खूप दिली, लांबी मात्र पाहायला. धावसंख्या जर पाहिली तर मापक असा स्कोर आहे. 26 धावांचं लक्ष्य आहे. पण जर थोडस विचार विनिमय करून जर चांगली फलंदाजी झाली तर विजय उंबरट्यावर जाऊ शकतो. पण पहिला फटका थोडा फसला गेला आणि इथे जर पाहिलं तर विकास तंबूच्या आश्रयाला 0 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर आकाश विशू नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. जर्सी नंबर 33 नाव आहे समीर. नॉन पाहिलं तर आकाश आपल्याला पाहायला मिळतो. आकाशकडे पाहिलं तर बऱ्याच वेळा आकाशची फलंदाजी नक्कीच कौतुकास्पद राहिलेली आहे. अनेक वेळा चांगल्या अडचणीतले सामने या खेळाडूने, या बॅटरने कित्येक वेळा आपल्या गावाला, आपल्या संघाला विजय करून दिले. तोच आकाश नॉटॅकला आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 01 गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. विशू पहिलं षटक हाताळतोय तर फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नवीन बॅटर जर्सी नंबर 33 समीर. यावेळी सुंदर चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू येतोय. अशा चेंडूची आवश्यकता आहे. मापक स्कोर असताना सुद्धा अशा प्रकारे गोलंदाजी आपण पाहतोय सोनपर संघाकडून केली जाते. याच चेंडूंची गरज आहे. निर्धाव चेंडूची गरज आहे. कुठेतरी थांबवण्यामध्ये यश येत आहे. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने थोडस ड्राईव्ह केला गेला. येथे मात्र पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे. येथे पाहिलं तर एक धाव घेण्यामध्ये यश आलं. जी संत गतीने सुरुवात पाहिली तर सोनपार संघाकडून केली गेली तीच येथे कुमटे संघाकडून पाहायला मिळते. मोठे पटके पाहायला मिळाले नाहीत 3 षटकामध्ये जर पाहिलं तर सोनपार संघाकडून. आणि पहिलं षटक चालू आहे. 3 चेंडू हाताळले गेले. या 3 चेंडूमध्ये सुद्धा मोठे फटके पाहायला मिळाले. पण यावेळी फलंदाजी मार्कवर पाहतोय आकाश. यावेळी निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, पंचांकडे केलेली जोरदार अपील. यावेळी पाहिलं तर पहिलं षटक हाताळतोय विशू, पण अप्रतिम असं षटक हाताळतोय. कारण सुरुवातीला जो प्रेशर दिला जातो ना फलंदाजांना, तो पुढे थोडासा अडचणीचा ठरू शकतो. आणि यावेळी पाहिलं तर इथे मात्र काय होतंय, स्वतःच्या गोलंदाजीवरती चुकी करतोय विशू. झेल होता, झेल झाला असता तर काहीतरी गणित थोडंसं वेगळं झालं असतं, काहीतरी निर्णय थोडेसे पुढे वेगळे घडले असते. पण इथे मात्र थोडंसा चुकी होते विशूकडून पाहायला मिळते आपल्याला. पण गोलंदाजी मात्र पाहिलं ना विशूकडून अप्रतिम केली जाते. मान्सून ब्लास्ट आपण पाहतोय चालू आहे या गोठवली नगरीमध्ये. पुन्हा एकदा सज्ज विशू गोलंदाजी मार करून सज्ज होतोय. यावेळी पाहिलं तर स्क्वेअरच्या दिशेने मारलाय क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड जाईल. इथे मात्र बॅटला आले, थोडीशी धार आल्यात या 4 चौकार. सामनावीरासाठी जर पाहिलं तर इथे गोल्ड मेडल आहे. 24 कॅरेट सोन्याने मडवलेलं. पहिलं पारितोषिक जर पाहिलं तर रोख रक्कम 15,000. वाळणे चषक 2026. द्वितीय पारितोषिक जर पाहिलं तर 7,000. वाळणे चषक 2026. उपाध्यक्ष इकडे पाहत असले की फक्त त्यांना मग हे करा. अ गटातील दुसरा सामना, पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनिशी धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा. काय षटक हाताळलं गेलं. 6 धावा पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे चेंडू हाताळले. पहिलं षटक आणि 6 धावा. इथून पुढे चांगली गोलंदाजी जर झाली तर मात्र हा सामना कुठेतरी थोडासा अडचणीचा ठरू शकतो कुमटे संघासाठी. यावेळी थोडा शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र जर पाहिलं तर डी अंकित क्षेत्रामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आम्हाला सांगतायत इथे
एक धाव. एकेरी दुहेरी धावीने, कारण धाव संख्या जर पाहिली तर 18 चेंडू म्हणजे 3 षटकं आणि 26 धावा विजयासाठी आहेत. आणि पहिलं षटक इतकं अप्रतिम सुंदर हाताळलं गेलं की पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्या 6च्या सरासरीने आणि एक गडी बाद झाला. त्यानंतर दुसरं षटक सुद्धा हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज अक्षय यावेळी पाहायला मिळतोय. या विस्कर लक्षाने चेंडू जातो आहे सीमा रेषे पार, विचार केलाय पक्का, मारलाय छक्का, आल्यात या 6 धावा. ज्या फटक्याची गरज होती तो मात्र आपल्याला पाहायला मिळाला इथे अक्षयच्या बॅट मधून. आकाश विषयी मी सांगितलं, जर्सी नंबर 01 अ श्रेणीमध्ये KSK मध्ये खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. जोपर्यंत आकाश आहे ना तोपर्यंत अशा पल्लवीत आहेत, पण हा फटका थोडस वेगळं काहीतरी गणित बदलवून टाकेल, गणित सोडवून जाईल. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पण तेवढंच चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी गोलंदाज अक्षयकडून वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला असेल ना तरी त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं, थोडंसं अक्षयला अडचणीमध्ये आणलं. निर्धाव चेंडू गेला, डॉट चेंडू गेला. विजयासाठी पाहिलं तर 26 धावांचं समीकरण आहे 3 षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज अक्षय आकाशासाठी ए फॅक्टर मैदानामध्ये. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टी रक्षाकडून थोडीशी चुकी होत आहे, पंच आम्हाला सांगतायत DNK क्षेत्रामध्ये चेंडू आहे, 1 धाव. यानंतर होणारा सामना देवळी वर्सेस विजयी संघ. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळते. कुठेही जाऊ नका, देवळी संघ आपल्याला एक नम्र विनंती आहे, जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा सज्ज होतोय ए फॅक्टर, यावेळी चेंडू फसलाय आणि इथे मात्र काय होतंय, इथे मात्र कॅच सुद्धा फसलाय, फटका फसलाय, चेंडूने सुद्धा फसवलाय आणि इथे कॅच सुद्धा फसलाय. हा जर कॅच झाला असता तर अजून काहीतरी वेगळं झालं असतं. साधा सोपा सरळ नीट का स्वच्छ असा हा झेल होता, पण येथे यष्टी रक्षाकडून होते चुकी. समीर सज्ज. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू होता. 1 धाव घेण्यामध्ये यश आहे, कारण आकाश शक्यतो जास्तीत जास्त स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याच्याकडे ती कुवत आहे, ती बॅटिंगची क्षमता आहे त्याच्याकडे जर पाहिलं गेलं तर. दुसरं षटक समाप्त होत आहे. इथून पुढे गुणलेखक आम्हाला सांगतायत की विजयासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. माफक लक्ष होतं, पण मॅच थोडीशी बनवलंय. सोनपार संघाचं कौतुक करावं लागेल. चांगल्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. जर एक षटकार जर तो थोडासा कुठेतरी अडचणीचा ठरलाय इथे सोनपार संघाला, आणि कुमटे संघासाठी जर पाहिलं तर ती वरचढ बाजू ठरली आहे. 6 चेंडू 10 धावा आणि एक निर्णायक असं हे षटक असेल, कारण या षटकामध्ये सामन्याचं जे गणित आहे ते सोडवलं जाईल. मग ते कोण सोडवेल, एकीकडे कुमटे आहे तर दुसरीकडे सोनपार संघ आहे, कोण हे गणित सोडवेल. 6 चेंडू 10 धावा विजयासाठी. कोण देवळी बरोबर 2 हात करण्यासाठी, टशन एक प्रकारची खेळण्यासाठी सज्ज होईल, कुमटे की सोनपार. पाहूया तिसरा षटक घेऊन बॉलरचं नाव काय रे? गोलंदाजी मार्कवर XYZ. एक धाव घेतलाय, कारण शक्यतो जर पाहिलं तर अक्षयला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न इथे केला जाईल आणि तो कॉन्फिडन्स आहे अक्षयकडे. जर्सी नंबर 01 जर पाहिलं तर मैदानामध्ये स्ट्राईक बॅटवर आता आहे. एक मोठा फटका आणि सामन्याचं गणित काहीतरी वेगळं सांगून जाईल, पण
एखाद दुसरे निर्धाव चेंडू सुद्धा सोनपार संघाच्या दिशेने या सामन्याला घेऊन जातील. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर 5-6 पावलांचा रनअप मध्यम गतीचा गोलंदाज. चांगला चेंडू, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नो डाऊट दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेला आणि 2 धावा चतुराईने ते पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांना थोडंसं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिलं तर थोडीशी बदलली गेली पाहिजे. जर काही खेळाडू अनुपस्थित आहेत जर पाहिलं तर सोनपार संघाचे आयोजकाकडून त्यासाठी खेळाडू दिले गेले क्षेत्ररक्षणासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर 26 धावांचा लक्ष असताना शॉर्ट पिचचा चेंडू होता इथे लॉंग. तीन चेंडू 5 धावांची आवश्यकता. लॉंगऑफच्या दिशेने जर पाहिलं तर 2 धावा घेण्यामध्ये अक्षयला आहे. अक्षयला मग 3 चेंडू 5 धावा, एक मोठा फटका. सर्व काही गणित सोडून जाईल, मधले बदलून जाईल. विजयाच्या उंबरठ्यावरती दोन्ही संघ आहेत. पाहूया कुठला संघ जातोय, दार ठोठावतो विजयाचं. देवळी संघाबरोबर खेळण्यासाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी डी अंकी क्षेत्रामध्ये सामन्याचं गणित पुन्हा एकदा बदललं गेलंय. 2 चेंडू 4 धावा, 2 चेंडू 4 धावा. मापक असं लक्ष, पण कौतुक करावं लागेल सोनपार संघाचं. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना घेऊन जातात. आता सर्व जो दारोमदार आहे, सगळी जी जिम्मेदारी आहे ती मात्र अक्षयवरती आहे. कारण अक्षयने स्वतःच्या मनाला तेवढा कॉन्फिडन्स बांधून ठेवलाय. आकाशनी जर्सी नंबर 01 मॅन फ्रॉम कुमटे या गावाकडून खेळताना अनेक वेळा पाहिले. मोठे फटके त्याच्या चेंडू फळीतून आपण पाहायला मिळत. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेज. पाहूया कोण खेळेल देवळी बरोबर, पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सज्ज, धाव चेंडू, डॉट चेंडू, अप्रतिम. म्हणजे वाखण्य जोगासारखी जी गोलंदाजी आहे ना, कौतुकास्पद असं हा चेंडू होता. हा चेंडू बरंच काही सांगून जाईल. जवळ हा सामना 50-50 मध्ये येऊन पोहोचलाय. 26 धावांचं माफक लक्ष काहीतरी वेगळं सांगून जातंय या गोठवलीच्या मैदानावरती. कारण 18 चेंडू 26 धावा असताना सुद्धा मॅच कुठे येऊन पोहोचतंय तर 1 चेंडू आणि 4 धावा. आणि 4 धावा तुम्हाला काढणं गरजेचंच आहे. कसर इथे आहे, गोलंदाजाची कसर इथे लागेल. इथे मात्र फलंदाजाची. एकीकडे पाहिलं तर आकाश, शॉर्ट पिचचा चेंडू. इथे मात्र काय होत आहे, चेंडू येतोय सीमारेषे पाय, विजयाला गवसणी घालतोय. दुसऱ्या फेरीत दिमागदारपणे प्रवेश करतोय. कुमटे संघ चांगली गोलंदाजी केली, पण कौतुक करावं लागेल सोनपार संघाला. यानंतरचा होणारा सामना देवळी वर्सेस कुमटे, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठावरती यायचं आहे नाणेफेकीसाठी. आणि यानंतर मी घेऊन जातो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट, अर्थातच आकाश आपलं या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. कारण 1 चेंडू 4 धावा असताना चांगल्या प्रकारे खणखणीत असा विचार करून पक्का मारला होता छक्का आणि आपल्या संघाला दिमागदारपणे दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. चला, दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना देवळी वर्सेस कुमटे. आणि यानंतर आपण जाऊ अजूनही एक सुंदर असा आवाज. सकाळच्या पहिल्या सत्रात आपण ज्यांचा आवाज ऐकला त्यांच्या नावातच जर पाहिलं, सकाळी उठल्या उठल्या ओम असतो तोच ओमकार. याच्या पुढच्या सामन्याचं धावतं समालोचन घेऊन येतोय ओमकार.
चला यानंतरची होणारी मॅच सेकंड राऊंडची पहिली मॅच. एका बाजूला पहिल्या सामन्याचा विजेता देवळी तर त्यांच्या विपक्षामध्ये दुसऱ्या सामन्याचा विजेता JMCC कुमटे या दोन संघांच्या दरम्यान होणारी मॅच, जिथे पहिला सामना अगदी एकतर्फी आपल्याला पाहायला मिळाला, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांच पाहायला मिळाला. 1 बॉल 4ची आवश्यकता, आकाश जाधवच्या बॅटमधून आलेला षटकार आणि त्या षटकाराने टीम JMCC कुमटे संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल केलंय. ब्लॉकबस्टर मॅच थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये आपल्या समोर येईल. चला टीम JMCC कुमटे संघ, आपणास विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ फार चाललाय, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चला क्षेत्ररक्षण प्लीज थोडं लवकरात लवकर सजवा.